सोलापूर महानगरपालिकेत कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचाऱ्यांनी येणं बंधनकारक आहे। कार्यालयीन शिस्त पाळणं कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे। दरम्यान बुधवारी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी अचानक केलेल्या पाहणीत 82 कर्मचारी उशिरा आले असल्याचं निदर्शनास आलं होतं। तर गुरुवारी दुसऱ्या दिवशी महापालिकेत 25 कर्मचारी कामावर उशिरा आल्याचं दिसून आलं। विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपायुक्त आशिष लोकरे यांनी गुरुवारी अचानक पाहणी केली। उन्हाळा संपून लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आणि संपूर्णपणे दक्षता घेत सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं मान्सूनपूर्व कामांवर विशेष भर दिला जात आहे। महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या 1 ते 8 विभागीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या खुल्या नाल्यांची आणि ड्रेनेज लाईनची मान्सूनपूर्व साफसफाईची कामं ही सध्या हाती घेण्यात आली आहेत। या अंतर्गत आतापर्यंत 25% नाले सफाईची कामं पूर्ण झालेली असून नाले आणि ड्रेनेज साफसफाईची ही कामं 25 मे पर्यंत पूर्ण करायची आहेत। मोहोळ येथील श्री सद्गुरू नागनाथ महाराज यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। मंगळवारी 14 मे रोजी गण सकाळी श्रींची महापूजा, दुपारी 4 वाजता श्रींच्या पालखीची गणासह सवाद्य मिरवणूक, भाकणूक आणि प्रसाद वाटप करण्यात आलं। वरुणराजानं हजेरी लावल्यामुळे यात्रेचा आनंद द्विगुणित झाला। बुधवार दिनांक 15 मे रोजी कुस्त्या, कलगीतुरे, भेदिक गाणी यांचा सामना, दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा फड, महाप्रसाद आणि सायंकाळी 6 वाजता श्रींच्या छत्रीचं श्री क्षेत्र वडवळकडं प्रस्थान। शनिवार दिनांक 18 मे रोजी श्रींचा तेल उतरवण्याचा कार्यक्रम आणि प्रसादानं यात्रेची सांगता होणार आहे। दरम्यान पावसामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर विस्कळीतपणा निर्माण झाला होता। यापूर्वी उपजिल्हाधिकारी श्रवण क्षीरसागर यांच्याकडे हे काम होतं। आता ती जबाबदारी उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे। शासनाच्या वतीनं मंजूर करण्यात आलेल्या धाराशिव सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता मध्यम टप्प्यात आली आहे। यासाठी संपादित करण्यात आलेल्या गटाची मोजणी पूर्ण झाली आहे। शेतकऱ्यांना याबाबतीत नोटिसा जारी करण्यात आलेल्या आहेत। या रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे अवॉर्डही मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता लवकरच या रेल्वेसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना वितरित होणार आहे। उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे भूसंपादन क्रमांक 8चाही पदभार आहे। त्यांच्याकडे आता रेल्वे भूसंपादनाची ही जबाबदारी देण्यात आली आहे। बुधवारी सायंकाळी खाजगी वाहनातून तसंच खाजगी ब्रँड असलेल्या गोण्यातून हा 700 गोणी तांदूळ मुंबईकडे नेला जात होता। पोलिसांना या वाहनाचा संशय आल्यानं हे वाहन पोलिसांनी बुधवारी 15 मे रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। यामध्ये तांदूळ होता। त्याची चौकशी दिवसभर सुरू होती। तो तांदूळ शासकीय आहे की खाजगी व्यापाऱ्याचा, या अनुषंगानेही पुरवठा विभागानं चौकशी सुरू केली। तसंच तो कोणत्या व्यापाऱ्याकडून भरण्यात आला आणि कुठं चालला होता याचीही सविस्तर चौकशी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती। यामध्ये पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही। लवकरच या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा शाखेच्या वतीनं देण्यात आली। त्यानंतर हा तांदूळ नेमका कुणाचा हे स्पष्ट होणार आहे। गेल्या वर्षभरापासून बंद असलेलं सेतू कार्यालय पूर्ववत सुरू करण्याकामी टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। एका कंपनीला चालवण्याचा ठेकाही देण्यात आला। त्या कंपनीला केवळ लॉगिन ID मिळणं बाकी आहे। 31 मे 2024 पूर्वी जुन्या ठिकाणीच सेतू कार्यालय सुरू होईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली। जून महिन्यात शहर आणि जिल्ह्यात नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे। त्यामुळे विविध शाखांच्या प्रवेशासाठी उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला तसंच विविध प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते। त्यामुळे यापूर्वी बंद असलेलं सेतू कार्यालय सुरू करावं अशी मागणी वारंवार केली जात आहे। याबाबत जिल्हा प्रशासनानं गांभीर्यानं विचार करून सेतू चालवण्यासाठीची टेंडर प्रक्रिया राबवली। मात्र संबंधित एजन्सीला शासनाकडून लॉगिन ID मिळाला नसल्यानं सेतू कार्यालय सुरू होण्यास विलंब लागत आहे। या संदर्भात शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली।
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे, वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख यांच्यासह सर्व समिती सदस्य आणि अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की अशासकीय संस्थांना गाळमुक्त धरण अंतर्गत कामं करत असताना शासकीय यंत्रणांकडून सहकार्य करण्यात येत आहे। त्याच पद्धतीनं अशासकीय संस्थांनीही शासनानं घालून दिलेल्या विहित अटी आणि शर्तीनुसार कामं केली पाहिजेत। अशासकीय संस्थांच्या ज्या काही अडचणी इथं मांडण्यात आल्या आहेत त्या नक्कीच सोडवण्यात येतील, परंतु या संस्थांनी गाळ काढण्याचं कोणतंही काम सुरू करत असताना संबंधित शासकीय यंत्रणेला पूर्वकल्पना द्यावी, तसंच काम पूर्ण झाल्यानंतरही त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। कोटगी रोड आसरा चौकानजीक हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियम इथं सुरू असलेल्या रेडीमेड कपड्यांच्या सेलला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानं आणखी 3 दिवस हा सेल वाढवण्यात आला आहे। हा सेल 19 मे पर्यंत सुरू राहणार आहे। या ठिकाणी लेडीज, जेंट्स आणि किड्स कपडे 149 रुपयांपासून विकले जात आहेत। लाईफस्टाईल फॅशन एक्स्पोमध्ये 80% मोठ्या सवलतीत मल्टीब्रँड गारमेंट्सची विक्री केली जात आहे। जेंट्स कपड्यांमध्ये हजारो प्रकारचे शर्ट, पॅन्ट, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, बर्म्युडा, महिलांच्या कपड्यांमध्ये टॉप, कुर्ती, लेगिन्स, प्लाझो, वेस्टर्न शॉर्ट्स, लेडीज पॅन्ट, स्कर्ट, मुलांचे पोशाख, पॅन्ट, शर्ट, टी शर्ट, फ्रॉक, पुलओव्हर, जॅकेट आदी स्वस्त दरात विकले जात आहेत। या सेलमध्ये नवनवीन व्हरायटीज उपलब्ध असून 80% सवलत मिळत आहे। ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे सेल पुढील 3 दिवस वाढणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं।